मंडळी, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे? गझलनवाज इलाही जमादारांना पडलेला हा प्रश्न आज उभ्या महाराष्ट्रालाही पडलाय। आजचं सत्तेसाठीचं सगळं हे जे राजकारण सुरू आहे ते पाहून, ज्या राजकारणात सत्तेसाठी विचारधारा कशी करा वाकवली जाते हे सगळं पाहून तेव्हा तुम्हाला कळलं असेलच की पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। आपल्याकडे एक म्हण आहे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात म्हणजे सगळं एकच। हे म्हण दोन्ही राष्ट्रवादीला अगदी तंतोतंत लागू पडते। खरं तर त्यांच्या एकत्र येण्यानं कुणाला आश्चर्यच वाटत नाहीये, कारण त्यांच्या एवढी वैचारिक लवचिकता कुणाकडेच नाहीये। अजित पवार एकाच वेळी हिंदुत्ववादी भाजपच्या सोबत राहून सुखानं संसार करू शकतात आणि त्याच वेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांना अलगत मिठीत घेऊ शकतात। राज्यात सत्तेच्या मांडीवर बसलेल्या अजित पवारांना पुण्यात एकटे शरद पवारच नाहीयेत, त्यांचा पक्षच नाहीये, तर काँग्रेसलाही त्यांना सोबत घ्यायचं। म्हणजे सगळे अजित पवार यांच्या सोबत आणि अजित पवार सत्तेसोबत म्हणजे सगळेच सत्तेसोबत। मग विरोधात कोण हा फालतू प्रश्न या महाराष्ट्रात उरणारच नाही। खरं सांगा, या लोकशाहीत सत्तेत जाणं हेच अंतिम ध्येय बनलंय का? आपल्या विचारधारा, तत्व आणि मूल्यांसाठी आयुष्याची राजकीय करिअरची राख रांगोळी करून घेत अनेक पिढ्या खपल्या हो, त्या फक्त इतिहासाच्या पानात उरल्या का? पुण्यातला हा सगळा राजकीय प्रयोग म्हणजे विचारधारेला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे का? पवार कुटुंबानं जरूर एकत्र यावं, दसरा दिवाळी सगळे सण कुटुंब म्हणून साजरे करावेत, कुणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये। पण राजकीय दृष्ट्या एकत्र येताना लोक प्रश्न विचारतायत की सांगा, तुम्ही आजवर सांगितलेली तुमची विचारधारा खोटी की सत्ता खरी? तुम्ही सत्तेशिवाय खरंच राहू शकत नाहीत हे वास्तव आहे का? सत्ता हेच अंतिम ध्येय असेल तर मग विचारधारेचं तुंतुन कशाला वाजवलं जातं? काल जे अक्षम्य होतं आज ते अपरिहार्य ठरतंय का? अजित पवार आणि शरद पवारांच्या आघाडीत जायला काही काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याचं कळतंय, कारण त्यांना भीती आहे की 4 नगरसेवकांच्या साठी गाढवी जाईल आणि ब्रह्मचर्यही जाईल। असं असलं तरी विचारधारा संपलेल्या नाहीयेत, त्या हरवल्या जरूर आहेत। सत्तेच्या आवाजात, घोषणांच्या गदारोळात आणि संधी साधूपणाच्या राजकारणामध्ये विचारधारा सापडतात त्या फक्त नेत्यांच्या भाषणामध्ये।